Just wait, everyone. Take a deep breath. Start. Inhale. Hold. Release. पुन्हा एकदा. Hold. Release. Again, one more time. Take a deep breath. पूर्ण पोटामध्ये श्वास भरा हळूहळू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. माझे श्वास चालतो आहे, मी आज जिवंत आहे आणि मी सगळं बघू शकते, अनुभव करू शकते. माझे हात पाय खूप सुदृढ आहेत, मी चालते, बोलते आहे, धावते आहे, सगळ्या गोष्टींना स्पर्श करून त्याचा अनुभव घेते आहे. माझ्या घरातले माझे प्रियजन छान आहेत. त्या सगळ्यासाठी तुझे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यातला मला पुन्हा एक दिवस देण्यासाठी तुझे खूप खूप आभार. धन्यवाद माझ्या आईसाठी जिने मला जन्म दिला आहे, पालन पोषण केले आहे. धन्यवाद बाबांसाठी ज्यांनी मला घडवलं आहे. धन्यवाद सासू सासऱ्यांसाठी. धन्यवाद माझ्या नवऱ्यासाठी. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मुलीसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा या घरासाठी. कपडे दिलेच, अन्न, पाणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध करून दिल्या, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. पंचतत्वांनी या बनलेल्या शरीरासाठी धन्यवाद. पंचतत्वामध्ये आम्हाला तू सगळी अनमोल तत्व दिली आहेत. धरती माता जी आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवतं, त्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पाण्यासाठी, जे सतत आम्हाला रोज काही सगळ्या जीवनामध्ये मदत करतात, त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, जी आम्हाला जिवंत ठेवते. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, ज्यामुळे आम्ही घरात छान अन्न शिजवू शकतो. तुमच्या पोटामध्ये असलेल्या उदराग्नीमुळे अन्न पचन होते, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. सूर्यप्रकाश रोज येऊन नवीन आम्हाला चैतन्य, एक नवीन दिशा देऊन जातं, नवीन ऊर्जा शक्ती देतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंट साठी, जे आम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतात, नवीन गोष्टी ग्रहण करण्यास मदत करतात, त्या स्पेस एलिमेंट साठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद संपूर्णत्वाच्या या दिवसासाठी. रोजचा प्रत्येक दिवस हा चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागे आश्चर्य माझ्या आयुष्यामध्ये रोज घडत आहे. चांगल्या गोष्टी, चांगल्या बातम्या माझ्या जवळ येत आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार असल्यामुळे मी माझ्या सभोवताली सगळ्या चांगल्या लोकांनाच आकर्षित करते. माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये धन आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेम संचारत असल्या कारणामुळे मी मला ज्यांनी दुखवलं त्यांना माफ करते आणि ज्यांच्याकडून मला दुखवलं गेलं, मी दुखवलं आहे, त्यांना मी माफी मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. पूर्णत्वाच्या या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या नातेसंबंधांसाठी. धन्यवाद माझ्याजवळ विपुल प्रमाणात असलेल्या धनासाठी. धन्यवाद माझ्या या सुदृढ शरीरासाठी. हॅन्ड्स राम. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी भाग्यवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. एक मोठं स्माइल करा. तुम्हाला हसण्यासाठी आजचा दिवस भेटला आहे. आजचा तुमचा श्वास चालत आहे, तर त्यासाठी आपण हसू शकतो. हसायला पैसे लागत नाही. चेहऱ्यावर चैतन्य, आनंद आणि पूर्णत्वाचा भाव असला पाहिजे, की माझ्याकडे संपूर्ण गोष्टी आणि भरपूर प्रमाणात आहेत. त्या पूर्णत्वाच्या भावाप्रमाणे पूर्ण स्वतःला झोकून द्या. प्रत्यक्ष परमेश्वराला या सगळ्यांसाठी आनंद ही आनंद माझ्या जीवनात दिल्यामुळे धन्यवाद व्यक्त करा. धन्यवाद. मी खूप भाग्यवान आहे. मी खूप भाग्यशाली आहे.
प्रत्येक कामामध्ये मला यश आणि प्रगती आणि कीर्तीच होत आहे. मी स्वतःच एक यश आहे. माझ्या सभोवताली सगळे लोक खूप चांगले आहे. मला सगळे खूप प्रेम करतात, सगळे माझ्यावर खूप आदर करतात, मला अप्रिशिएट करतात. मी सगळ्यांवर खूप प्रेम करते. माझे सगळे काम सहज अलगदपणे निघून पूर्ण होतात. माझ्या बँकेमध्ये सहज पैसे येतात. मी रोज बँकेत पैसे माझ्या क्रेडिट होतात. सहज माझ्याकडे पैसा आकर्षित केला जातो. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर माझ्याही पेक्षा जास्त प्रेम करते. मी खूप भाग्यवान आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी खूप भाग्यवान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. थँक्यू सो मच. आपल्या शरीरासाठी धन्यवाद. आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याला आत्मवंदन करायचं आहे. आपल्या समोर बसलेल्या सगळ्या आत्म्यांना आत्मवंदन. धन्यवाद, 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 धन्यवाद. तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट येऊ. तुम्हाला परमेश्वर सगळ्या तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू, आज मी तुम्हाला आशीर्वाद देतो. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद जॉईन केल्याबद्दल. धन्यवाद इलेक्ट्रिसिटी. धन्यवाद झूम मीटिंग. धन्यवाद वायफाय. आणि धन्यवाद प्रतिभा मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. कालचा लेसन आपला मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्र. तर आज आपल्याला या लेसन मध्ये आपण नवीन नवीन तंत्र शिकणार आहोत. तुम्ही तुमची स्वप्न साकार करायची आहे, तर कशी नवीन नवीन तंत्र आपण उपयोगात आणू शकतो. जसं काल आपले विचार हे जे परिस्थिती म्हणतात, म्हणजे थॉट्स जे आहेत ते मॅटर मध्ये कन्वर्ट होतात. यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मागावं लागेल तेव्हा मिळेल, दार ठोठावं लागेल तेव्हा तुमच्यासाठी ओळ घडला जाईल. तर भाकरी मागितली तर भाकरीच मिळेल, दगड मिळणार नाही. तसंच तुम्ही किती विश्वासाने मागत आहात, त्या विश्वासानेच तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे. तुमचा जर विश्वास नसेल, तुम्ही जर म्हणाल की होईल का नाही होईल का, तुमच्यामध्ये थोडा जरी डाऊट आला, तर ती गोष्ट तेवढ्याच दूर जाईल. ओके. तुमचे मन विचारातून वस्तूकडे जात असतं, म्हणजे विचार आला की ती वस्तू निर्माण होते. मनात चित्र असेल तर ते मन हालचाल करेल त्या गोष्टीसाठी, आणि त्याशिवाय ते पुढे जाणार नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये चित्र उभं राहणार नाही. कारण कुठलीही गोष्ट होण्यापूर्वी कुणीतरी ती विचार केली, त्याचा विचार करून त्याचं चित्र मनात उभं राहिलं, तेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात साकारण्यात आली. ती टेलिफोन असू दे, ते नेट कनेक्शन असू दे, ते फोन असू दे, पहिला फोन, इलेक्ट्रिसिटी, कुणीतरी विचार केला ना, विचार केला, चित्र उभं राहिलं, आणि त्यांनी विचार केला की मी एक एरोप्लेन बनवेन. जेव्हा त्यांनी पक्षाला बनवलं, म्हणजे विचाराला तर ती वस्तू बनली. बरोबर आहे, विचाराशिवाय दुसरं काही नाही. विचार केला ते प्रत्यक्षात तुम्हाला येणार आहे, आणि त्याशिवाय ते पुढे जाणार नाही. मग आपली प्रार्थना, आपली मानसिक कृती आहे. कशी तुम्ही प्रार्थना करता, तुमचं मानसिक चित्र कसं तयार करता, तुमच्या सुप्त मनावर तुमचा विश्वास आहे का, तुमची सुप्त मनाची शक्ती त्यावर कशी कार्य करेल, ती प्रत्यक्षात आणू शकते. या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचे, आणि मनातील निर्विवाद आणि पूर्ण स्वीकृतीपर्यंत पोहोचायचे की यस, मला हे भेटलेलं आहे. प्रत्यक्षात ती गोष्ट पूर्ण झाली आहे. तिथे असं नको, मला मिळेल का, किंवा आपल्या आपल्या म्हणजे डाऊट नसायला हवा. ती गोष्ट तुम्हाला पूर्ण जगायची आहे. तुम्ही विचार नाही करायचा की मी हे हा विचार आहे माझा की आता मला गाडी घ्यायची आहे, पण होईल का शक्य ते,
असं विचार तर सुरू आहे माझा, असं जर जेव्हा तुम्ही तिथे विचार केला, तर ते मग डाऊटफुल होतं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विश्वासच नाहीये की येस, तुम्हाला ती स्वीकारायची आहे, मनातल्या मनात स्वीकारायची की ती भेटली आहे तुम्हाला ती, आणि आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञतेची जी भावना की मी काल जसं सांगितलं होतं लक्ष्मी मातेसाठी लिहा. मग तेव्हा कळलं ना आपल्याला की आपल्याकडे तर प्रचंड प्रमाणात सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही आपल्याकडे कुठे ना कुठेतरी लॅक माइंड मध्ये असतं. अरे हे नाही झालंय, अरे ते नाही झालंय, ते झालं असतं तर बरं झालं असतं. मग ती गोष्ट झाल्यावर पुन्हा चार आपल्याला गोष्टी आठवतात की नाही ह्या नाही झाल्या अजून. मग त्या चार झाल्या की पुन्हा अजून दोन आठवतात. म्हणजे सतत काही ना काहीतरी, म्हणजे जी आपल्या जवळ 100 गोष्टी चांगल्या आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही, पण जी एक गोष्ट नाहीये त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करतो आपण. सो त्यापेक्षा जर आपण आपल्याकडे जे आहे त्या त्यावर खुश व्हायचंय, तिथे तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. तुमचा आनंद, आणि ती गोष्ट पूर्ण झाली आहे, कुणाजवळ ना डिस्कशन नाही, काही नाही. तुमचं ज्ञान, तुमचं अंतर्मन यामध्ये अमर्याद ज्ञान आणि असीम शक्ती आहे. तुमच्या सचेतन मनाच्या क्रियेवर तुमची प्रतिक्रिया तशी ती व्यक्त करेल. तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःमध्ये एक परिपूर्ण असे व्यक्ती आहात. तुम्ही काहीही क्रिएट करू शकता. त्याच्यासाठी तुमच्या विचारावर तुमचं कंट्रोल होणं अतिशय आवश्यक आहे. विचार जे आहे ना ते मनाला खूप हे करतात. म्हणजे एखाद्या विचाराला काढायसाठी तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केली नाही तर तो सारखाच तसाच्या तसंच आपल्या मनात कोरत जाईल, कोरत जाईल. आपण एवढं शिकतो आहोत, पण तरी काल आपण बघितलं की जसं अरुणा मॅमचं, म्हणजे अरुणा मॅमचंच नाही, मी माझंही सांगू शकतो की मी एवढं शिकवते, आपण सगळं शिकतो, पण कधी कधी काय होतं की एखादा कुठला थॉट आहे ना तो मनात तरी कधीतरी येऊनच जातो. तो येस मॅम. मग आपण मॅजिक बुक केली आहे, आपण मॅजिक बुक करतोय, तरी आपण का असा डाऊट मनात ठेवायचा की अरे मला कुठेतरी, मला असं वाटतं की मी ना थोडी लट्टच झाली. नाही, आपण आपल्या मनावर विचार ठेवा, तुमची प्रार्थना, विश्वास हा तुमच्या याचा भक्कम पाया, आणि त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर मिळेल. सो आज आहे प्रतिमानका प्रतिमानकांचे तंत्र. प्रतिमानकांचे तंत्र. कोणतीही कल्पना तयार करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात स्पष्ट मार्ग म्हणजे त्याचे चित्र पाहणे. ते आपल्या मनाच्या डोळ्याने स्पष्ट पाहणे, जसे ते खरे होते. म्हणजे गाडी आहे, त्याचं चित्र स्पष्ट दिसलं पाहिजे. क्लिअर तुमचं ती गाडी, त्याचा फील, त्याचा कलर, त्याची सीट, कंपनी, तो त्या आतमध्ये नवीन गाडीचा फ्रेग्नेन्स, त्या गाडी पहिल्यांदा घेतलेली गाडीवर प्लास्टिक कसं, म्हणजे इतकं तुम्हाला ते लिटरली फील करावं लागेल, अनुभव करावा लागेल. मला घर हवं आहे, तर मग आजच, आता मला रो हाऊस हवा आहे, मला रो हाऊस कसं दिसतं हेही माहित आहे, रो हाऊस मध्ये किती रूम आहे, समोर किती जागा आहे, वर बाल्कनीवर कसं, टेरेस कसं, हे सगळं मला माहित आहे माझ्या सोसायटीतलं. मग मी ते आजच, येस मी या घरात जाईल, अच्छा डायनिंग टेबल इथे राहणार, इथे आपण बसू, किचन मध्ये हा ओटा, किचनचा ओटा असा आहे, या साईडला फ्रीज आहे, मग घरी बस, चहा, सकाळचं आपलं टायमिंग, दुपारी काय, इच अँड एव्हरीथिंग आपल्याला अनुभव करायचा आहे. ते खरं होताना बघायचंय. सकाळी उठलाय तुम्ही, मस्त मोठं अंगण आहे, छान चेअर टाकून बसलेले आहेत, किती मजा येते आहे, छान हवेचा अनुभव, सुगंध, सकाळची सुंदर मधुर अशी छान गाणी लावली आहे, मस्त मेडिटेशन होत आहे. हे सगळ्या गोष्टींचा अनुभव मी आजच करायला पाहिजे. मी जेव्हा ते फील करेल, चित्र पूर्ण आपल्या मस्तिष्क पटलवर चित्र क्लिअर कट दिसलं पाहिजे. बाहेरच्या जगातील वस्तू तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यांनीच पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाच्या डोळ्याने तुमच्या मनाच्या अदृश्य भागात आधीपासूनच अस्तित्वात असलेलं चित्र पाहू शकता. तुमच्या मनात जे काही चित्र आहे ते तुम्हाला हव्या असलेल्या अदृश्य गोष्टींचा पुरावा आहे.
तुम्ही तुमच्या कल्पनेत जे चित्र तयार करता ते तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागा इतकेच खरे असते. विचार वास्तविक असतात. ते एक दिवस तुमच्या वास्तव जगात प्रगट होऊ शकतात. फक्त अट अशी आहे की तुमचा तुमच्या मानसिक चित्रावर विश्वास असला पाहिजे. अंडरलाईन करा ती. तुमचा तुमच्या मानसिक चित्रावर विश्वास असला पाहिजे. तुम्ही जे आता हे जे आहे मानसिक चित्र तुम्ही जे तयार केलेलं आहे त्यावर जर तुमचा विश्वास असेल तर ते होईल. कारण आपण जे आपल्या मनाच्या डोळ्याने बघतो ते आपल्या अदृश्य भागामध्ये आधीपासूनच अस्तित्वात आलं आहे असं चित्र पाहायचं आहे. कारण जे चित्र आहे ते तुमच्या अदृश्य गोष्टीचा एक पुरावा असतो. तुमच्या कल्पनेमध्ये तुम्ही तो चित्र काढलं, तुम्हाला माहित नाही, तुम्ही फील केलं, तुम्ही फील करून एक एक गोष्ट अनुभवाल ना, तशी तशी ती तुमच्या इमेज होत जाईल. तसं तसं ते सबकॉन्शियस माइंड मध्ये इमेज फॉर्म मध्ये जातं आणि मग तुमचं ते सुप्त मन त्यावर काम करेल आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात प्रॅक्टिकली लिटरली तुमच्या आयुष्यात ती गोष्ट येणार. माझे क्लायंट्स खूप छान आहे. वाव, क्लायंट्स भरभरून येत आहे. इच अँड एव्हरी क्लायंट इज व्हेरी ऑनेस्ट अँड व्हेरी गुड. ते खूप इमानदार, म्हणजे विश्वासू, अतिशय मेहनत करणारे असे माझे क्लायंट्स आहे. किंवा माझे तुम्ही जर व्यवसाय करत आहात तर तुमच्या व्यवसायामध्ये जर तुमचे काही लोक आहेत, जो तुमचा कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉईज आहेत, ते आजच तुम्हाला विचार करायचा आहे, खूप ऑनेस्ट आहे, विश्वासू आहे, काम खूप व्यवस्थित करत आहे, प्रत्येक जण हा अतिशय इमानदार आहे. हे सगळं तुम्हाला असा अनुभव करावा लागेल. चिंतनाची ही प्रक्रिया तुमच्या मनावर छाप सोडते. ही छाप तुमच्या आयुष्यात नंतर वस्तुस्थिती आणि अनुभवाच्या रूपात अभिव्यक्त होते. उदाहरणार्थ, वास्तुविशारद हे त्यांना कोणत्या प्रकारची इमारत बांधायची आहे याचे चित्र प्रथम आपल्या मनात तयार करतात. त्यांची कल्पनाशक्ती आणि विचार प्रक्रिया प्लास्टिकचा साचा बनतात. त्यातून पुढे इमारत उदयास येते. ती इमारत सुंदर किंवा कुरूप, गगनचुंबी इमारत किंवा एक मजली घरही असू शकतं. परंतु हे सर्व मनात उमटलेल्या चित्राच्या कल्पनेने सुरू होते. वास्तुविशारदाचे मानसिक चित्र कागदावर आकार घेते. अखेर कंत्राटदार बिल्डर आवश्यक साहित्य गोळा करतात आणि इमारत बांधायला सुरुवात होते. बांधून पूर्ण झाल्यावर ती वास्तुविशारद मनातील मानसिक चित्रानुरूप असते. म्हणजे जेव्हा ही चिंतनाची प्रक्रिया होते किंवा कुठलीही बिल्डिंग बांधायची असो, एखादा रोड रस्त्याचं कन्स्ट्रक्शन असो. आता आपल्या पुण्यामध्ये मेट्रोचं चालू आहे काम. तर मेट्रो चालू करण्यापूर्वी काहीतरी त्यांनी विचार केला ना, पूर्ण त्यांनी सर्वे केला. त्यांनी त्याच्यावर चिंतन केलं की मला कुठून कसा वे काढला जाईल, कुठून ती मेट्रो पास होईल, मग अंडरग्राउंड वरती सगळं त्यांनी व्यवस्थित त्याचं चिंतन मनन केलं. त्याला पेपरावर उतरवलं. पेपरावर उतरवल्यानंतर त्याचं 3D रूप त्यांनी बघितलं. कसं कुठलं मटेरियल वापरावं लागेल, कसं राहील, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी सखोल अभ्यास करून त्याचं चित्र बघितलं. लिटरली त्याचं चित्र बघितलं आणि ते चित्र मग आता साकार होत आहे. तसंच आपण घर बांधायच्या आधी आपलं चित्र मनामध्ये असतं की मी घर बांधेल तर मला कसं कसं घर हवं आहे, कुठे बेडरूम आणि पाहिजे. तुमचा आवाज खूप बारीक येतोय. हॅलो, आता? अजूनही कमी आहे. मगाशी व्यवस्थित होता. अरे, हम्म. आवाज तर भरपूर हा, आहे. आता आता आला. ठीक आहे. सो चिंतनाची ही प्रक्रिया आपल्या मनावर छाप सोडते आणि आपण जेव्हा पेपरवर्क करू, कुठल्या गोष्ट मला घर बांधायचंय तर मी काय सांगितलं की आपण घर बांधू तेव्हा एक मिनिट थांब थांबा थांबा. रेकॉर्डिंग पण नाही होते वाटत.
नाही, रेकॉर्डिंग सुरू केली आहे मी. नाही दिसत नाही. काय माहित, मला तरी इथे असं वाटतंय होतंय. बघूया. हो, आहे रेकॉर्डिंग आहे सुरू आहे आहे आहे. आहे हं. आहे. ठीक. सो फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा आपण कुठलेही काम करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये चित्र तयार करतो, ते पूर्ण प्रत्यक्षामध्ये बघतो आपल्या डोक्यामध्ये, आणि मग ते साकार होतं. एखादं सिंपल साधी गोष्ट, इवन दो तुम्ही तयार होताना सुद्धा आपण विचार करताना, अरे आज मी ही साडी घालेल, हे घालेल, मग स्वतःला थोडस तसं हे करता आणि मग तुम्ही त्याप्रमाणे तयार होता. सिंपल साध्या साध्या गोष्टी आहे की चित्र आधी मानसिक पटलावर तयार करायचंय. श्रोत्यांसमोर भाषण देण्यापूर्वी, हे जे डॉक्टर जोझफ मर्फी आहे, हे रेडिओ प्रोग्राम करायचे आणि दर संडेला एक भाषण त्यांचं नेहमी व्हायचं. सो ते भाषण देण्यापूर्वी कल्पना चित्राचे तंत्र वापरायचे. विचारांची चित्र सुप्त मनापर्यंत पोहोचवावे म्हणून मी शांत करतो, मन शांत करतो. मग मी संपूर्ण सभागृहाचे चित्र पाहतो. तेथील सर्व खुर्च्या श्रोत्यांनी भरलेल्या आहेत. त्यांच्यातील अमर्याद उपचार शक्तीने त्यांचे चेहरे सतेज आणि उत्साही दिसत आहे. मी त्यांना निरोगी, आनंदी आणि मुक्त असल्याच्या रूपात पाहतो. म्हणजे डॉक्टर जोझफ मर्फी काय करायचे, जेव्हा ते त्यांचं भाषण असायचं तेव्हा ते ऑलरेडी पहिले तर शांत करायचे मनाला. ओके. माझं बॅकग्राऊंड म्युझिक तर येत नाही ना इकडे असं. सो मनाला शांत करायचे. शांत झाल्यानंतर शांत होऊन पूर्ण ऑडियन्स त्या सभागृहामध्ये बसलेली आहे, श्रोते. मग त्या श्रोत्यांच्या आतमध्ये जे अंतर्मन, त्यांचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, ओके, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीने तेही तेवढेच उत्साही सतेज चेहरे आहेत, तेही मला तसे बघत आहे, ऐकत आहेत, हे सगळे ते अनुभव करत होते. ते निरोगी, आनंदी, मुक्त असल्याचे त्यांना बघायचे. ओके. हा विचार माझ्या कल्पनेत आल्यानंतर मी त्याला मानसिक चित्राच्या रूपात मनात स्थिर करून ठेवतो आणि मी ठीक आहे, मला खूप छान वाटते, मी बदललेलो आहे, असे लोक म्हणत असल्याची कल्पना करतो. मी हे सुमारे 10 मिनिटे करतो. प्रत्येक व्यक्तीचे मन आणि शरीर हे प्रेम, संपूर्णता, सौंदर्याने भरलेले आहे याची मी स्वतःला जाणीव करून देतो. माझी जाणीव त्या बिंदूपर्यंत पोहोचते जिथे मी माझ्या मनातील लोकांचे आवाज ऐकू शकतो. म्हणजे लिटरली इतकं परफेक्ट पिक्चर ते तयार करायचे की लोकांचा आवाज त्यांना यायचा की वा 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 वा. आणि जेव्हा ते अफर्मेशन करून घ्यायचे त्या लोकांकडून, तर मी ठीक आहे, मी खूप छान आहे, मी बदललेलो आहे, असे सगळे लोक म्हणत आहे. 10 मिनिटं ते चालू आहे. प्रत्येक व्यक्तीचं मन, शरीर हे सगळं संपूर्ण सौंदर्याने भरून आलेलं आहे. लिटरली ते पूर्ण फील करायचे ते काय काय बोलले आहे आणि कसं लोक रिॲक्ट करणार आहे. त्यांच्या आरोग्याची आणि आनंदाची घोषणा करतो. मग मी संपूर्ण पिक्चर मोकळा करून स्टेजवर येतो. म्हणजे ऑलरेडी पूर्ण पिक्चर बघायचे आणि मग स्टेजवर जायचे. आणि या तंत्राचा वापर केल्यावर मी प्रत्येक वेळी बोलतो तेव्हा काही लोक मला त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले हे सांगण्यासाठी नंतर थांबतात. म्हणजे ही टेक्निक त्यांनी वापरली. त्यानंतर असं झालं की काही लोक त्यांचं व्याख्यान झाल्यावर थांबायचे की सर, आमची प्रार्थना खरी झाली, आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, हे त्यांना लोक सगळे सांगायचे. तर ही त्यांची एक टेक्निक होती. मानसिक चलचित्र पद्धत. एका जुन्या चिनी म्हणीप्रमाणे एक चित्र 1000 शब्दाच्या बरोबरीचे असते. एक अमेरिकन प्रतिभा मॅम किंवा ज्योती मॅम, तुम्ही एक वाचता का 2 मिनिटं? हो. हा. एका जुन्या चीनी म्हणीप्रमाणे एक चित्र 1000 शब्दांच्या बरोबरीचे असते. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स यांनी या वस्तुस्थितीवर भर दिला आहे की आपले अंतर्मन हे आपला ज्यावर ठाम विश्वास आहे असे कोणतेही मानसिक चित्र साकार करते. काही वर्षापूर्वी मी मिडवेस्टमध्ये दौऱ्यावर गेलो होतो. या संदर्भात मला काही राज्यांमध्ये जावे लागले. मला त्या भागात कायमस्वरूपी जागा हवी होती, जेणेकरून मी गरजूंना आपली सेवा उपलब्ध करू शकेन. मी दूरवर प्रवास केला आहे, परंतु कायमस्वरूपीची
जागेचा विचार अजूनही माझ्या मनात आहे. वॉशिंग्टनमधील स्पोकेनमध्ये एका रात्री मी माझ्या हॉटेलच्या खोलीत बेडवर आराम करत होतो. मी माझे चित्त स्थिर केले. शरीर अगदी शांत आणि निष्क्रिय करून मी कल्पना केली की मी मोठ्या जनसमुदायासमोर भाषण देत आहे. मी श्रोत्यांना म्हणालो, इथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. मी या परिपूर्ण संधीसाठी प्रार्थना केली आहे. मी माझ्या मनचक्षूंनी काल्पनिक गर्दी पाहिली आणि मला ती खरी वाटली. एखाद्या अभिनेत्याचे काम काम केले आणि या मानसिक चित्रपटाचे नाटकीय रूपांतर केले. हे चित्र माझ्या अंतर्मनापर्यंत पोहोचत आहे, जे आपल्या परीने ते वास्तवात रूपांतरित करणार आहे. याचे मला समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला खूप शांतता आणि समाधान वाटले. काही दिवसांनी मला मिडवेस्ट मधील एका संस्थेचा फोन आला. मी त्यांचा दिग्दर्शक व्हावा अशी त्यांची इच्छा होती. मी ही ऑफर स्वीकारली आणि पुढे खूप वर्ष तिथे काम करण्याची संधी मला मिळाली. थँक्यू सो मच. एक चित्र हजार शब्दाची बरोबरी करतं. म्हणजे एका चित्रामध्ये असे असंख्य शब्द असतात. अमेरिकन मानसशास्त्र जनक मानसशास्त्राचे जनक जे आहे विल्यम जेम्स यांनी या वस्तुस्थितीवर भर दिला आहे. म्हणजे त्यांचा हा विश्वास होता की एनर्जी ग्लोज, जशी आपली एनर्जी होते एनर्जी फ्लोज, आणि तिथे आपल्याला आपलं तसं चित्र मिळतं. ओके. सो अंतर्मन जे आहे याच्यावर आपल्याला ठाम विश्वास ठेवायचा आहे. असं कोण, म्हणजे आपल्या जर अंतर्मनावर आपला ठाम विश्वास आहे तर कुठलंही मानसिक चित्र हे साकार करू शकतो. सो काही वर्षापूर्वी जेव्हा मिडवेस्ट मध्ये ते दौऱ्यावर गेले होते व्याख्यान द्यायला, तेव्हा जेव्हा त्यांना काही राज्यांमध्ये जावं लागलं, तर त्या भागामध्ये त्यांना कायमस्वरूपी अशी जागा हवी होती, आणि जेणेकरून त्या गरजू लोकांना ती सेवा उपलब्ध करू शकेल. सो त्यांनी खूप प्रवास केला इकडे तिकडे, पण त्यांना अशी कायमस्वरूपी जागेचा विचार अजूनही त्यांच्या मनात होता की भेटली पाहिजे. मग वॉशिंग्टन मध्ये स्पोकेन मध्ये जेव्हा ते एका रात्री एका हॉटेलमध्ये एका खोलीच्या बेडवर आराम करत होते, तेव्हा तिथे त्यांनी काय केलं, स्वतःला शांत, डीप ब्रीथ, चित्त स्थिर करावं लागतं. चित्त स्थिर का करावं लागतं? कारण की आपल्याला अल्फा स्टेट मध्ये यायचं आहे, आपल्या माइंडला शांत करावं लागणार आहे. तिथे डीप ब्रीथ घेणे, सबकॉन्शियस माइंडला जागृत करणे, अगदी शांत, स्थिर आणि कल्पना करणं. आणि तिथे मग त्यांनी आपली कल्पना करणं सुरू केलं. ते मोठ्या जनसमुदायाबरोबर भाषण देत आहे. ते श्रोत्यांना म्हणाले आहे की मला खूप इथे येऊन आनंद झाला, मी या परिपूर्ण संधीसाठी प्रार्थना केली आहे. असं त्यांनी व्हिज्युअलायझेशन चालू ठेवलं. आणि त्यांच्या मनाच्या चक्षुंनी, म्हणजे मनातल्या डोळ्यांनी त्यांनी ती काल्पनिक गर्दी पाहिली आणि ती त्यांना खरी वाटली. आणि एखाद्या अभिनेत्याचे काम केले आणि मानसिक चित्रपटाचं त्याचं नाटकी रूपांतर कसं असतं ते सगळं त्यांनी अनुभव केला. हे जे चित्र होतं ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचलं. झिरपत पूर्ण लिटरली ते सबकॉन्शियस माइंडच्या अंतर्मनापर्यंत ते चित्र पोहोचलं गेलं, आणि मग ते त्या परीनेच वास्तविक रूपांतरित झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना खूप छान वाटलं, खूप समाधान वाटलं की काही दिवसांनी मला मिडवेस्ट मध्ये एक संस्थेचा फोन आला, मी त्यांचा दिग्दर्शक व्हावा अशी त्यांची इच्छा होती, आणि ही त्यांनी ऑफर स्वीकारली आणि मग तिथे त्यांना राहून काम करायची संधी मिळाली. म्हणजे जेव्हा त्यांनी हे चित्र बघितलं तेव्हा ती गोष्ट सेम तशीच त्यांच्यासोबत झाली, आणि तिथे त्यांना काम करण्याची संधी पण मिळाली. सो हे जे वर्णन केलेल्या पद्धतीला मानसिक चलचित्र असे पद्धत म्हणतात. ज्यांनी माझी रेडिओवरील भाषणे आणि साप्ताहिक सार्वजनिक व्याख्याने ऐकली आहेत, अशा अनेक लोकांची पत्रे मला येतात, ज्यात त्यांनी त्यांच्या मालमत्तेच्या विक्रीमध्ये या तंत्राचा वापर केल्याने किती चांगले परिणाम मिळतात ते सांगतात. सो ते नेहमी जे आहे डॉक्टर जोसेफ मर्फी हे त्यावेळी रेडिओवर त्यांचं चालायचं भाषण, ते त्यांची व्याख्यानं संडे टू संडे, सॅटर्डे असे काही यायची, आणि सगळे लोक ऐकायचे आणि त्या पद्धतीने ते लोक प्रॅक्टिस करायचे
मग ती प्रॅक्टिस केल्यानंतर डॉक्टर जोझफ मर्फीचं व्याख्यान जे कोणी अटेंड करत नाही, मग ती लोक काय करायची, त्यांना लेटर पाठवायची की सर आमचं हे काम पूर्ण झालं, आम्ही इथे हे बघितलं ते पूर्ण झालं. सो याप्रमाणे त्यांना त्यांचा प्रतिसाद मिळत असे. ओके. मानसिक चलचित्र पद्धत विशेष करून स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी उपयुक्त असल्याचे दिसते. तुम्हाला एखादे घर किंवा मालमत्ता विकायची असल्यास मी सुचवितो की तुम्ही प्रथम स्वतःची खात्री करा की तुम्ही निश्चित केलेली किंमत तुमच्यासाठी आणि खरेदीवर या दोघांसाठीही योग्य आणि वाजवी आहे. यानंतर आपले मन शांत करा, आराम करा, विश्रांती घ्या आणि तंद्रीच्या झोपेच्या निष्क्रिय अवस्थेत जा, जेणेकरून सर्व मानसिक हालचाली कमीत कमी होतील. आता तुमच्या हातातल्या धनादेशाचे चित्र पहा. धनादेश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करा. धनादेशाबद्दल धन्यवाद द्या आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही तयार केलेल्या संपूर्ण मानसिक चलचित्राची सहजता अनुभवून झोपी जा. सो एखाद्याला जर एखादी स्वतःची प्रॉपर्टी विकायची असेल तर त्यांनी सगळ्यात पहिले शांत ड्राउझी स्टेटमध्ये, अ, अगदी निद्रा अवस्थेमध्ये, आराम, विश्रांती, तंद्रीच्या झोपीच्या अवस्थेत जायचं. त्यानंतर शांत बसल्यानंतर आपल्याजवळ एक चेक आला आहे, तुम्ही किती रुपयामध्ये तुम्हाला तुमची ती वस्तू विकायची आहे, 50 लाख, 1 करोड, 10 करोड, 20 लाख, 30 लाख, जे काही आहे तो तुम्हाला चेक तुमच्या हातात आलेला आहे. लिटरली ते तुम्हाला फील करावं लागेल. तो चेक भेटला म्हणून धन्यवाद व्यक्त करावं लागेल आणि तुमचं मानसिक चलचित्र हे सहज तुम्हाला झोपीमध्ये अनुभव करावं लागेल. तुम्ही डील करत आहात, समोरच्यानी तुमची जागा घेतली आहे, ही जागा तुम्हाला खूप लकी लागो, तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. त्यांनी तुम्ही मला म्हणायचं की ही जागा खूप लकी आहे, ही आयुष्यात तुम्हाला खूप भरभराटी तुमची होईल. थँक्यू सो मच. तुम्ही त्यांनी तुम्हाला तुमची जमीन घेतली म्हणून तुम्ही धन्यवाद व्यक्त करत आहात, त्यांना आशीर्वाद देत आहात. तेही खूप खुश आहे, तुम्हाला त्यांनी चेक दिला आहे, हातात तुम्ही चेक घेतला आहे आणि तुम्ही खूप खुश झालात. तो चेक भेटल्यानंतर तुम्ही कुठल्या मंदिरात गेला, तुम्ही तिथे देवाला प्रार्थना करून तुम्ही तुमचा धन्यवाद व्यक्त केला, घरी आलात, मग तुमचं प्लॅनिंग पुढचं काय करायचं आहे, ती पैशामधून आपल्याला दुसरं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभव करावा लागेल. आणि मग तुम्ही झोपी गेलात की ऑटोमॅटिक तुमचं सगळं सबकॉन्शियस माइंड जेव्हा ते कम्प्लीट चाललं जाणार आणि तेव्हा मग ते सहज तुम्हाला तो चलचित्र जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाईल, ते जेव्हा तो पूर्ण ऍब्सॉर्ब करेल आणि ती गोष्ट मग व्हायला उशीर होणार लागणार नाही. 100% ती गोष्ट होईल. तुम्हाला हे चलचित्र सत्यात उतरल्यासारखे वागावे लागेल. असे केल्याने त्याची छाप सुप्त मनावर पडेल. मग अमर्याद बुद्धिमत्ता तुम्हाला त्या खरेदीकडे आकर्षित करेल. ज्याला खरोखर मालमत्ता हवी आहे आणि ज्याला ती आवडेल त्यात भरभराट होईल. मनाचा खोल प्रवाह खरेदीवर आणि विक्रेते यांना जवळ आणतो. श्रद्धेने मनात ठेवलेले मानसिक चित्र प्रत्यक्षात येईल. सो जेव्हा हे चलचित्र सत्यात उतरलं, याचा जेव्हा तुम्ही असं वागाल, हे तुमच्या सुप्त मनावर छाप पडेल याची. आणि मर्याद बुद्धिमत्ता त्या खरेदीकडे आकर्षित होईल आणि जो व्यक्ती अशी जागा शोधत आहे त्यापर्यंत ती जाईल. कुठला मार्ग कसा होईल ते मला माहित नाही, पण ही गोष्ट होईल, ती आकर्षित होईल. मालमत्ता ज्याला हवी आहे ती त्याच्याकडे हा मेसेज जाईल, त्याला ती आवडेल आणि ती त्याची भरभराटी होईल आणि ती गोष्ट कम्प्लीट होऊन जाणार. ओके. सो किती झाले आहे? 6:16 झालेले आहे. थांबायचं की पुढे करूया? सगळे आहेत ना क्लासमध्ये? कारण मी एकटीच दिसतेय मला स्वतःला. चालेल, पुढे घेतलं तरी. हम्म. पण मला माझी स्वतःची एकटीची स्क्रीन दिसली ना की माझं मन थोडस नाराज होतं. व्हायला नाही पाहिजे पण होतं. कारण मला असं वाटतं मी एकटीच बोलती आहे, कोणी माझं ऐकत आहे की नाही. ती एनर्जी लो होते, बाकी काही नाहीये. तुम्ही तुमचं काम करू शकता, नो डाऊट. सकाळ आहे,
सगळ्यांना आपापली कामं आहेत. मला बोर्ड उशीर झाला आज, जरा मोबाईलचा चार्जर नव्हता त्याच्यामुळं. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. बोडोइन तंत्र. चार्ल्स बोडोइन हे फ्रान्समधील रुसो इन्स्टिट्यूटमध्ये एक प्राध्यापक होते. ते एक हुशार मनोचिकित्सक आणि न्यू नॅन्सी स्कूल ऑफ हिलिंगचे संशोधन संचालक होते. त्यांनी 1910 मध्ये असे शोधून काढले की अंतर्मनावर प्रभाव पाडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तंद्री, निद्रावस्था आणि किंवा झोपेसारख्या स्थितीत प्रवेश करणे, ज्यामध्ये सर्व हालचाली मंदावतात, सर्व प्रयत्न कमीत कमी करावे लागतात. मग एखादी कल्पना शांत, निष्क्रिय, ग्रहणक्षम मार्गाने सुप्त मनापर्यंत पोहोचवता येते. सो बोडोइन तंत्र याच्यामध्ये हे सांगितले आहे की स्लीपी ड्राउझी स्टेट मध्ये शांत, जेव्हा शरीर एकदम शांत, काही चुलबुल नाही, काही नाही शरीराची, तेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या स्वप्नांवर काम केलं, तर ते तुमचं स्वप्न सुप्त मनापर्यंत पोहोचवण्याचा बेस्ट वे आहे. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही आधी तुमचं ते सगळं इमॅजिनेशन करा, नंतर मॅजिक दगड करून झोपू शकता. किंवा मॅजिक रॉक झाल्यानंतर तुम्ही हे सगळं थॉट प्रोसेस सुरू ठेवा, तुमचं स्वप्न जे आहे ती, आणि मग झोपी जा. तर लिटरली ते त्याच्यावर काम करेल. सकाळी उठा म्हणजे आता सकाळी उठल्यावर एकदम तो उठत नाही आपण, तर लाईट वगैरे लावायचं नाही, कारण राजन सर नेहमी सांगायचे आणि ते त्यांची रोजची प्रोसेस आहे ही. स्वप्न अशीच पूर्ण होत नाही. ते लाईट सुरुवातीला ते फक्त उठतात, लाईट लावत नाही, काही नाही, त्या ड्राउजी स्टेटमध्ये 5 ते 7 8 10 मिनिटं सगळ्यात आधी आपल्या स्वप्नांना जगायचं आणि मग उठायचं, कारण तेव्हाही आपली ती ड्राउजी स्टेट असते. डेलिबरेटली म्हणजे आठवण ठेवा आता ही, की सकाळी झोपायच्या म्हणजे सकाळी उठलो की सगळ्यात पहिले आपलं स्वप्न जागा. 10-15 अफर्मेशन्स कंटिन्युअस बोलत राहा आणि मग नंतर उठायचं. मग आपलं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सकाळी उठल्या उठल्याला आपल्याला, जसं अश्विन मॅम अगदी आपल्या शेजारी बुक ठेवतात आणि लिहायला सुरुवात करतात उठल्याबरोबर. का करतात ते? आणि तुम्ही सुद्धा मॅजिक बुकची प्रॅक्टिस प्लीज कंटिन्यू ठेवा. हे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे सुप्त मनाला सुचवायची कल्पना संक्षिप्त करणे. लगेच लक्षात ठेवता येईल या अशा लहान वाक्य शांत व्यक्त करणे आणि एखाद्या अंगाई गीताप्रमाणे हळुवारपणे पुन्हा पुन्हा म्हणणे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, जसं लोरी, एक अंगाई गीत आई गाते ना आपल्या बाळाला झोपवताना, हे ते अंगाई गीत आहे. रात्री झोपता झोपता मनी 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 असं करून जरी झोपले ना, मनी मनी मनी, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मनी चाललं जाईल. किंवा जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, हे ते मी छोटे छोटे शब्द तुम्हाला सांगते आहे. सकाळी उठल्यानंतर, वाव माझं घर किती छान, मी रो हाऊस मध्ये जाते, सुंदर मधुर संगीत लावलेलं आहे, छान घरामध्ये मस्त पाणी टाकलंय. अरे हे मला आवडतं, सकाळी उठल्या उठल्या अंगणात पाणी टाकणे, तो सुवास सुगंध, छान मस्त बाहेर बसून चहा पिती आहे माझे मिस्टर, मी, आणि सकाळी सकाळी उदबत्तीचा सुगंध, देवाला उठवलाय माझ्या. सकाळी उठल्यावर मानवापंथी सगळ्यात पहिले देवाला उठवतात, मग सगळे त्यांच्या क्रिया पुढे चालतात. सो हे सगळं मला असं वाटतं खूप सुंदर अनुभव असा आधीच फील करायचा आहे. तसंच तुम्हाला तुमच्या गोष्टी फील करायच्या आहे. आणि झोपताना अंगाई गीत गायचं आहे. वाव मनी कमिंग टू मी, वाव माझं घर झालंय, वाव मनी मनी मनी. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही म्हणा, अंगाई गीत गा हळूहळू. जशी मम्मा झोपवताना बाळासाठी अंगाई गीत गाते, तसे तुम्हाला तुमच्या सुप्त मनापर्यंत ही कल्पना पोचवायची आहे, तर हे अंगाई गीत गावं लागेल. काही वर्षापूर्वी लॉस एंजेलिस मधील एक तरुण विधवा एका दीर्घ आणि कटू कौटुंबिक वादात अडकली. तिच्या दिवंगत पतीने संपूर्ण मालमत्ता तिच्याकडे हस्तांतरित केली होती, परंतु पहिल्या लग्नातील तिच्या मुलामुलींनी इच्छापत्र अवैध ठरवण्याची खटला दाखल केला. त्यांनी त्या विधवेचा समोपचाराने प्रकरण मिटविण्याचा प्रस्ताव नाकारला होता. जेव्हा या विधवेने माझ्याकडे मदत मागितली, तेव्हा मी तिला बोडोइन तंत्र समजावून सांगितले.
तिच्या गरजेची कल्पना एका छोट्या वाक्यांशात संक्षिप्त स्वरूपात मांडायला सांगितली, जी तिच्या स्मृतीपटलावर सुस्पष्ट रीतीने अंकित होऊन शकेल. तिने तयार केलेले वाक्य असे होते: हे सगळे दैवी आदर्शाने पूर्ण झाले आहे. याचा अर्थ असा होता की तिच्या अंतर्मनाच्या नियमानुसार कार्य करणारी असीम बुद्धिमत्ता समंजसांच्या तत्वानुसार सुसंवादी निष्कर्ष काढेल. 10 दिवस रोज रात्री ती खुर्चीवर बसायची आणि पद्धतशीरपणे शरीर शिथिल करून तंद्रीच्या निद्रेच्या अवस्थेत जायची. मग हळूहळू शांतपणे आणि भावनेने ती हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायची: हे सगळी दैवी आदेशाने पूर्ण झाले आहे. आंतरिक शांतीची आणि सर्वव्यापी शांततेची भावना तिला जाणवायची. मग ती गाढ सामान्य झोपेच्या अवस्थेत जात असे. 11व्या दिवशी उठल्यावर एक सुखद अनुभूती आली. ते सर्व खरोखर पूर्णपणे संपलं होतं असा विश्वास तिला वाटत होता. त्याच दिवशी तिला वकिलाने बोलवले. विरोधी वकिलांनी त्यांच्या अशिली अशिलाने तडजोड करण्याची सहमती दर्शवली होती. सामंजस्यपूर्ण तोडगा निघाला आणि दीर्घकाळ चाललेला खटला मागे करण्यात आला. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट स्टोरी. ही डॉक्टर जोसेफ मर्फींचे जे क्लायंट्स राहायचे ना, ही त्यांच्या खऱ्या स्टोऱ्यात आहे. खरी स्टोरी आहे ही. तर त्यांच्याकडे क्लायंट्स आलेली लॉस एंजेलिस मधली. ती एक यंग विधवा तरुणी होती आणि काहीतरी त्यांचं एक इस्टेटवरून मालमत्तेवरून केस चालू होती. तिच्या जे सावत्र मुलामुलींनी तिच्यावर एक अवैध खटला दाखल केला होता मालमत्तेसाठी. सो तिने ही बोडोइन तंत्राचा वापर केला. फक्त तिचं एकच सेंटेन्स होतं, म्हणजे या सगळ्यावर तिने एकच सेंटेन्स तयार केलं की हे सगळे दैवी आदेशाने पूर्ण झाले आहे, दैवी आदेशाने पूर्ण झाले. कंटिन्युअस ड्राउजी स्टेटमध्ये रोज शांत बसणे आणि म्हणणे. 11व्या दिवशी लिटरली असं वाटलं तिला का हा हा हे कम्प्लीट झालंय. आणि त्याच दिवशी दुपारी तिला फोन आला की तुमची केस मागे घेण्यात येत आहे. त्यांनी आपापसात आपण काहीतरी तोडगा काढू. तर हे कम्प्लीट तिचं जसं तिने विचार केला तेच झालेलं. सो 24 झाले, 6 मिनिटं आहे. तर आता आपण इथे थांबूया. 6 मिनिटाच्या मध्ये तुम्ही तुमचे एखादं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा किंवा मग अफर्मेशन प्रॅक्टिस करू शकता. याच्यामध्ये कुठलं नाही समजलं असं काही असेल तर आपण पुन्हा वाचून एकदा रिपीट करूया. काही आहे की जे नाही कळलं असं काही आहे? हे सगळं व्यवस्थित समजलेलं आहे? समजलं? व्हेरी गुड. थँक्यू सो मच. मॅम, मी आजचा जो टॉपिक वाचला, आपण ऐकला, त्यावरून एक शेअर करते. मी माझ्या एका ड्रीम होत आहे की मी मनाली, शिमला कुलू मनालीच्या ट्रिपला जाणार म्हणून. तर मी ते व्हिज्युअलायझेशन करत होते की मी तिथे हॉटेलला गेल्यानंतर मला वेलकम ड्रिंक मिळतं आहे. मग मी त्याचा आस्वाद घेते आहे. पुन्हा मग मी तिथे गेल्यानंतर रूम माझी अशी असेल की त्यातच पार्टिशन असेल. फर्स्ट आमचा बेड आणि मग मागे दोघी मुलींचा बेड वगैरे असं व्हिज्युअलायझेशन करत होते. आणि मागच्या वीक मध्येच आम्ही लोणावळ्याला गेलो होतो, डेला ऍडव्हेंचर पार्कला. तर त्यात म्हणजे माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं हॉटेल बुकिंग करणं किंवा तिथे जाणं. फक्त मुलीने आणि मिस्टरांनी ठरवलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर मी जे पाहिलं की खरंच आम्हाला तिथे हॉटेलला गेल्या गेल्या वेलकम ड्रिंक मिळालं. आणि जो रूम होता तसा जसा मी व्हिज्युअलाइज केला होता की पुढे आमचा डबल बेड आणि पुढे पार्टिशन करून बाजूलाच ट्विन बेड वगैरे सगळं, जे मी त्यासाठी व्हिज्युअलायझेशन करत होती. पण मला आता हे सगळं दिसलं होताना, कारण ते आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये सतत विचार करतोय की व्हिज्युअलायझेशन करतोय की असं असणार आहे, असं आहे, असं मला मिळालं आहे. तर ते मी अनुभवलं आता. वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, ग्रेट. म्हणजे तुमचा आता पूर्णपणे विश्वास बसलाय प्रतिभा मॅम की सबकॉन्शियस माइंड वर्क्स व्हेरी नाईसली आणि येस. तुम्ही काहीही तुमच्या आयुष्यात करू शकता. येस. इव्हन आणि पॉझिटिव्ह नाही. काल आपण म्हंटलो की आपण एक थोडा जरी निगेटिव्ह विचार केला तर तसं होतं. तर परवा मी मंडे होता आणि सॅटर्डे संडे आम्ही घरी नव्हतो. फ्रायडेला गाडीत पेट्रोल थोडं कमी होतं. तर मी खाली लिफ्ट मध्ये गेल्यानंतर थोडा विचार केला की माझी गाडी स्टार्ट होईल ना. हा विचार केला आणि डोक्यात आला आणि
पुढचे 15 मिनिटं मी किक मार, हे कर ते कर, थँक्यू म्हण, पण माझी गाडी सुरू झाली नाही. म्हणजे थोडा जरी थॉट आपण टाकला की ते तसं होतं, हा पूर्णपणे आता विश्वास बसला. कारण तुम्ही आता हे झालात म्हणजे मॅनिफेस्टेड झालात. तुम्ही लक्षात ठेवा की जे प्रॅक्टिस करतात, ज्यांचा ऑरा आता खूप स्ट्रॉंग होत आलाय ना, त्या लोकांना विचार करताना अलर्ट राहून विचार करायचा आहे. तुमचा पॉझिटिव्ह विचारही तेवढाच लवकर होईल जेवढा निगेटिव्ह आहे. सो ऑलवेज बी अवेअर अबाउट युअर थॉट्स. जेव्हा तुम्ही एक जादूगर झालाय तर तुम्हाला आता तुमच्या विचारांवर लक्ष ठेवावं लागेल की मी काय थॉट करते. सो दोन्हीही अट्रॅक्ट करू शकता. क्लायंटसाठी सुद्धा तुमचे प्रॉडक्ट तुम्हाला विकायचे आहे हो, का? मी क्लायंटसाठी पण केलं. एक क्लायंट आला आहे लास्ट मंडेला माझ्याकडे. एन्झायटी पेशंट होते, अबो 60 एज आहे. तर मी ते व्हिज्युअलाइज करत होते की एका आठवड्यात मला त्या काकू सांगणार आहेत की त्यांना खूप बरं वाटतंय, हे ते असं. आणि फर्स्ट डे आल्या तर खूप घाबरत आल्या, म्हणजे अगदी 500 मीटर अंतरावर त्या रिक्षाने रिक्षाने आल्या होत्या. त्यांना स्वतःचा बॅलन्स करायला पण अवघड वाटत होतं. आणि मी आल्यानंतर मग त्या पहिला एक सूर्यनमस्कार घातला, मला चक्कर येतात. मी म्हटले ठीक आहे, तुम्ही झोपा, मी तुम्हाला थेरपीच देते. मी त्या थेरपी वगैरे त्यांना दिल्या. तुम्हाला जसं होतंय, जेवढं होतंय तेवढं करा, बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका की हे इतकं करताय तितकं करताय. तुम्ही स्वतःच्या शरीराला बघा, तुमचं आणि त्यांचं शरीर वेगळं आहे, असं तसं मी त्यांना सतत सांगत होती. आणि लिटरली मागच्या फ्रायडेला त्या अगदी ठणठणीत, अगदी सामान्य व्यक्तीसारख्या चालत घरी गेल्या. आणि काल स्वतःहून त्या मला म्हटल्या की माझी आता 28ला माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे आणि मी त्या डॉक्टरांना सांगणार आहे मला कुठलाही मानसिक त्रास नाहीये, मला फक्त स्पॉन्डिलिसिस आहे आणि त्यामुळे मला मध्ये मध्ये चक्कर येतात. तर ते मला ऐकून खूप आनंद झाला की अरे, एका आठवड्यात सुद्धा आपण दोघी गोष्टी वापरतोय, योग थेरपी पण आणि त्यांना जे अफर्मेशन्स देतोय किंवा त्यांना आपण जसं समजवतो आहे, तर ते खूप वर्क करतो आहे. आणि मी माझं माइंडसेट चेंज करते की मला इकडून असा मेसेज मिळणार आहे लवकरात लवकर, तर तो होतोय, खूप छान होतोय. हा, जसं थँक्यू डॉक्टर सो जोसेफ मच. मर्फी करायचे त्यांच्या क्लायंट्स बद्दल. त्यांचे क्लायंट्स भरपूर होते. दर संडेला त्यांचं व्याख्यान रेडिओवर यायचं. ते ऐकून ऐकून ज्या मुलीने आपल्या आईला दुरून दुरुस्त केलं, म्हणजे ती तर जिथे प्रेझेंट पण नव्हती, तिने फक्त रेडिओवर त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आणि त्यानुसार तिने ती प्रक्रिया केली होती. आणि जे कोणी नवीन प्रॉडक्ट, ब्युटी प्रॉडक्ट विकत आहे किंवा तयार करत असतील, त्यांच्यासाठी मी एक सांगते की तुम्ही आपल्या प्रॉडक्ट बद्दल हे लिहा की माझं प्रॉडक्ट अतिशय सुंदर, अतिशय कारगर, अतिशय हेल्पफुल आहे. मला क्लायंट्स कडून असे मेसेज येत आहेत की वाव, व्हॉट अ प्रॉडक्ट. इतकं म्हणजे तुम्ही त्याच्यावर भरपूर अफर्मेशन्स लिहा. अमेझिंग रिझल्ट तुम्हाला मिळणार, अमेझिंग रिझल्ट. येस. गुप्त तंत्राचा वापर करा नक्कीच. हे म्हणजे 100% शुअर की तुमचं चांगलंच होणार आहे. आणि मॅजिक बुकची प्रॅक्टिस सोबत पाहिजे. ग्रॅटिट्यूड शिवाय दुसरं काही नाही. ग्रॅटिट्यूड याही बुकमध्ये तुम्हाला थँक्यू म्हणायचंच आहे. इथे ते अफर्मेशन मध्ये तेही सांगितलेलं आहे. सो ग्रॅटिट्यूडचा हा जो धागा आहे तो पकडायचा आहे आणि विचारांवर काम करायचं आहे. दॅट्स इट ओनली. सो 6:30 झाले आहे. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम. अँड मोर मॅजिक कम्स टू यू. म्हणजे मला तरी खूप छान वाटत आहे सगळं ऐकून. अजून अजून तुम्ही म्हणजे एक मॅजिशियन व्हात. म्हणजे उद्या तुम्ही असं म्हणाल की मी ज्यांना जो आशीर्वाद देते तो माझा कम्प्लीट होते. आता हे सेंटेन्स म्हणायचं, मी ज्याला जो आशीर्वाद दिले ना ते तर 100% होतच. सो तुमचे क्लायंट्स इतके म्हणजे चांगले होतील. खूप छान. येस, थँक्यू सो थँक्यू मच सो मच. एव्हरीवन. येस. Thank you, Paramatma. Thank you so much for all the participants, those who are just giving me their precious time. त्यांचा अतिशय मूल्यवान असा वेळ घेऊन ते माझ्याकडे क्लासला येतात. त्या सगळ्यांची मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. त्यांच्या आयुष्यामध्ये रोज नवीन नवीन आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत आणि छान छान गोष्टी घडत आहेत. त्यांची शेअरिंग्स वाढत आहे आणि भरभरून यश, प्रगती, सौख्य, समृद्धी आणि पैसा त्यांच्याकडे येत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. चलो बाय बाय.